का बाई पद्मा गेला त्याले सार गेल्या का त्या दोघी जणी सगळंच गेल्या नाही. हो, त्या लहान ताई त्या मोठ्या ताईच्या घरीच गेल्या. त्या मोठ्या ताईची का सासऱ्याची तब्येत नाही ना काही बरोबर, तर तिकडेच गेल्या मग त्या. आणि तिथून मग त्या त्यांच्या गावाला जातील असं काहीतरी आहे ते. मग यांनी त्या मोठ्या ताईच्या घरीच नेऊन दिलं ना, दोघींनाही म्हणजे तिथंच नेऊन देतील हे. पण मग जावई बुवा म्हणत मी चाललोच, तर मग त्यांनीच नेलं. नाही तर तेजसचे पप्पा नेऊन देऊन राहिले होते. हो बरोबर आहे ना. हो जाऊ बाला वाटलं शिनकी आपण चाललो असतो मग बहिणीला घेऊन जा. बरं झालं. जाऊ दे बरं राजकुमारचा चक्कर वाचला. नाही तर मग राजकुमारला घराला नेऊन दे नंतर तू येणं सोपं आहे काय. तसं किती दगदग होऊन राहिली बाई पोराच्या जीवाले. 8 दिवस झाले निरा पायले पाय नाही त्याच्या जसा. बाई मधलं येईन बाई कार्यक्रमाच्या 4 दिवस आधी झाले नाही. आणि त्या दिवस पासून राजकुमारले असं 10 मिनिटं घरी बसला नाही. ते जाऊ दे तर ते जाऊ दे याला संग काय बोल दे त्याचं संग काय. तरी माय ते मंगल कार्यालय ते कार्यालय होतं की नाही त्याच्या दोस्ताचंच होतं. आणि तसं अर्ध्याला अर्ध कामं त्यानंच केले. तरी बी आता याला ध्यान लक्ष ठेवणं करून घेणं सगळं पद्धतशीर ते राहतेच ना माय. काळजी जीवाले लय दगदग झाली बाई राजकुमारले. अं, कार्यक्रम म्हटला तर होतेच तेवढं. पण जाऊ द्या मावशी, कार्यक्रम मस्त झाला की नाही बरं. रश्मीच्या घरचे खुश झाले की नाही. सासूबाई मोहिनीताई सगळेजण खुश झाल्या. हो हो मग काय तर कार्यक्रमात नाव ठेवायला जागाच नाही ना बाई. काही बोट ठेवायला जागाच नाही तर खुश करून नेत होती. सगळंच केलं ना. एवढं मोठं बारस माय बाई. लग्न होते तसं बारस केलं ना माय त्याच्या मामानं. मग एकुलती एक भाषेचं त्यानं काहीच कमी नाही ठेवलं ना. आणि खुश करून नेत होती ना मग. तिची सासू तर लयच फोटो काढायची ती फाईल नाही काय. लय झरी जाय त्या बाईले. कुठे गेल्या मग ऐकतीन अजून काय करून राहिल्या. नाही, इथं त्या शेजारच्या काकूच्या घरी चहा प्यायला गेल्या ना त्या. तुम्हाला तर मला आलतो. आई नाही गेली, आई काऊन नाही गेली हो तू. मी नाही गेली बाई. अंग टाकलं होतं मग आणि माझ्या जीवारी आलं तर मला जाऊ द्या जा म्हणलं तुम्ही. गेल्या का मग त्या बाया. मग आज गेल्या. मी अंग टाकलं होतं मावशी मग मिळायला जीवारी आलं तर म्हणलं जाऊ दे साडी बदला आणि जा. ते ना बाई साड्या बदलल्या मावच्या ते चहा प्यायला जायले. आणि म्हटलं जाऊ दे माय बाई आपण कुठे यायची संग याडा संग गळ्याची जत्रा लावा. मी घेते डोळे लावून मी मी काही येत नाही मला आले झोप. बाई पद्मा संध्याकाळच्या स्वयंपाकाचं पाहिजो. ते मोठे जवळ ब आहेत मुक्कामी. त्याचं काय जातात काय नाही जात कसं काय तर स्वयंपाकाचं पाहिजो माय बाई. नाही, ते पण जाणार आहेत. मग अशी ते झालं ना त्याचं बोलणं. हे रश्मीच्या घरचे पाहुणे गेले की नाही, तर त्यांना म्हणत होते न ते मी जातो पुढे, तर मग रश्मीच्या घरचे पाहुणे म्हणत नाही मी जातो, तर मग मी याला घेऊन जातो. आणि तू सरळ फॅक्टरीत जा. इथून ते फॅक्टरीत जाणार आहेत काहीतरी, त्याचं काहीतरी काम आहे फॅक्टरीतलं. मग हे मोठे जावई बा फॅक्टरीतच जाणार आहे. तिथून थांबत नाही ते पण चालले. आता रात्री आपणच आहे बाया बाया. अरे या ना दादा या. अमाय जवळ ब या. बसा. नाही नाही बसत नाही मी. ही मोहिनी कुठं आहे? मी निघालोच होतो. मोहिनीताई शेजारी गेलेल्या आहेत चहा प्यायला. बोलू का मग? हो देता का मग आवाज? निघालो म्हणा मी. बरं, मी आवाज देते. आई काय करू राहिली इथं? अहो बाई काही नाही ते झाडाचे पानं पडले होते सारे ते याचून जमा केले हे बाई त्या कोपऱ्यात लावले मी. ते कुठे टाकायचे टाकजो नाही तर पेटून देजो. अजून उडले तर सारे इकडे येते. झाले का तर ते गेले का ते पाहुणे. हो, त्या माई चुलत नणंद आहे समजा, त्याच्या घरचे होते ते. हो ना हो ना. माणसं दिसलेच ना मला बसले होते तर मग मी इकडेच थांबली. येऊन राहिली तिकडे मग म्हटलं बाई माणसं आहेत काय राहतून या. मग बसली ती. मग म्हटलं जाऊ द्या हे पानात दिसले पडेल तर मग काही खराटा नाही काय नाही तर ती हातानच उचलले. मी काय म्हटलं बाई पद्मा म्हटलं आता आज जातो मी आता. मला पाहुणे नेऊन द्यायला लाव मग कोणाले त्या भाऊन नेऊन द्यायला तरी चालते ते घ्यायला आलते ते. आज नेऊन द्या म्हणा. काऊन बाई थांब ना. काऊन काऊन जाता? नाही हो बाई. आता थांबून काय करू माय झाला आता कार्यक्रम. आ? आता कार्यक्रम झाला सारं झालं आता जातो मग मी आज आता. आता थांब्यात काय मजा बाई. आपण कार्यक्रमाला आणलं ते ना आपल्याला एका दिवसासाठी हेच तर लय झालं माय बाई. जास्त खेप राही नाही साजरं लागत नाही. झाला आता कार्यक्रम. हा खाऊ बाई पद्मा. सासून काही म्हणलं अशी नाही. मी जसं काहीच नाही आणलं ना. नाही आता जसं समदेईनं काही काही आणलं. जसं रश्मीच्या नंदाईने आणले बाई तिळे. रश्मीच्या घरचा एवढा मोठा माय तर सासून एवढा मोठा गोफ केला नातीले. हा
म्या काही नाही आणलं. त्या मावशीनं अंगठी केली नाही. सगळ्याच्या घरचे बायतिळे आहेत का हो बाई? मलाच जोडचं काही नाही आहे ना. मग असं थोडी असते आई, सगळ्याला थोडी आण लागत असते. काही बोलतं का व? आण लागत नसते तर काय तर बायतिळे आणत नसतात का? पण पाहुणेनं मले अचानकच घ्यायला धाडलं ना. नव्हते माझ्याजवळ काही, पण म्या काही ना काही केलंच असतो, आणलंच असतो काही नाही. हा, पण अचानकच आले बाई ते भाऊ घ्यायला आणि लगेच चला 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 ना, आताच निघा लागते ना, आताच यायला लागते. अन वक्तावर काय मिळते माय, का बापच तर घरी नव्हता. फोन लावला मग आले माय घरी. म्हणलं म्या त्याला, म्हणलं द्या मला काही 2-4 हजार, मी जाता जाता घेतो म्हणलं. तर त्याच्या खिशात तर काही दमडी नसतेच. आणि आपले भाऊसाहेब तर काही कामाचेच नाहीत. काही रुपया कमावायची अक्कल नाही, तर खर्च काय करीन? त्याला तर मागून फायदाच नाही काही. सांग, म्हणून तशीच आली बाई मी. पण मला आता कानकोंड वाटून राहिलं पद्मा. सगळे न आणलं काही काही. हा, आता नाही, पण पाहुणे रावणे गेल्यावर, समजे गेल्यावर ती सासू म्हणीनच की तुझे मायनं काहीच नाही आणलं व. नाही सोन्याचं नाही तर चांदीचं, नाही काही तर लेकराली एक ड्रेस. हा, नाही काही तर मग कसं, मग लेकराला एक ड्रेस घेतला असता आणि रश्मीला एखादी साडी नाही तर ब्लाऊज पीस तरी घेतलं असतं. हा, पण काहीच नाही घेतलं झालं बिचारी. जाऊ दे, चुप बसते आले. काही नाही आण लागत, काही नादा नको लावू, राहू दे. अरे म्हटलं पद्मा, ते हे कुठे ठेवलं होतं त्या दिवशी? मी तुला तुझ्या जवळ ती निळी बॅग दिली होती. तुला मी म्हटलं होतं की योगेश आला की योगेश जोड देजो. मग मी दिली होती ना, योगेश भाऊजी आलते ना, त्यांच्याजवळच दिली होती. दिली होती का तू? तो कसा म्हणते मग वहिनीने दिली नाही, माझ्याजवळ नाहीये? थांब. नाही नाही, दिली होती. ते सचिन भाऊजी आणि लगे ते योगेश भाऊजी दोघ जण होते सोबत. आठवण द्या त्यांना. आणि आपली तिकडे जायची तयारीच होती, मंगल कार्यालयात जायची तयारी होती, त्याच वेळेस आलते ते. तर त्यावेळेस दिली मी त्यांना. फोन लावा त्यांना, विचारा. हे सचिन भाऊजी होते म्हणा तुमच्या सोबत. हो का? बरं, मग त्याचं लक्ष नसेल. अरे ते याला द्यायची होती ना आपल्या उमेशले. त्याच्यात काही हे होते, त्याच्यात बिल बिल ठेव म्हणे बरोबर ती. तर ती काही बिल आणि ते ठेवली होती त्यानं, आणि ते मग तो देजो म्हणे शेवटी. आता हिशोब करतो ना त्याचा याचा. तर त्यानं त्यानं दिली ती माझ्याजवळ ते. मग मी म्हटलं योग्य जोड देऊन तीन गड्यात हो म्हणे. यानं लेकानं काय काय घाई गडबडीत कुठे टाकली का काय, मी विचारेन त्याला. हा, बरं बरं. अहो, आई काय म्हणते? आई म्हणते जातो म्हणते आज. हो, आज जातो म्हणलं जवाई बा. नेऊन द्यायची सोय लावा लागत होती माई. ते त्या दिवशी आलती ते भाऊ, त्याच्याच संग जातो मी. ते त्या आमच्या गावाच्या एसटीत बसून द्या म्हणा, अतून मला काही जाता नाही येणार. मग मी अकोटातून जातोय का परी? अकोटातून जाता येते मला, पण अतून नाही जाता येईल. अरे थांबा ना, एवढी काय घाई आहे? थांबा, आता आले तर 2-3 दिवस थांबा. पाहुणे जाऊ द्या, पाहुणेच तर जायचे राहिले. हा, सगळे जण मग सोबतच जा. रश्मीच्या घरचे तुम्ही सगळं सोबतच. हा, थांबा, एवढी काय घाई आहे? सांग काय करा. आता जात होते मी आज. काय आता काय राहायचा तर कार्यक्रम झाला आपला. राय ना आई, राय ना. काय होते, किती दिवस झाले आलीस तर नाहीस. आता ती येत नाहीत. आता किती दिवस झाले आली. राय, काही जायची घाई नको करू. आणि काही नको वाटू देऊ तुले. काही नाही आण लागत. सगळ्याला माहित आहे काय कोणाला काय करा लागते. कोण विचारलं का तुले? विचारत नाहीत की रश्मीच्या घरचे एवढ्या फालतू गोष्टीत लक्ष नाहीत देत काही. आणि माझ्या सासून काही म्हणत नाही. माझ्या सासू यायनं सांगितलं अशी. माझ्या सासू काहीच नाही म्हणत तुले, तू टेन्शन नको घेऊ. राय मस्त मोकळी, लेकरायले हरी घेते. तेजस काय म्हणे मग तुले? अमाय तेजस मला म्हणे, आजी तू खूप दिवस झाले हैदराबादला आलीच नाही. आप्पाजी नाही आले, मामा नाही आला, विचारत जाई मले. म्हटलं नाही बाबा, आलोच नाही आम्ही. लेकराला काय सांगतो माय. बाई पद्मा, त्याच्याजवळ देऊन दे, त्या घेतात. पाव हे पा, सारख्याच आहेत सब, डिझाईन पासून तर काठापासून. फक्त रंग न्यारे न्यारे आहेत. तुमच्या परीनं घ्या तुम्ही. पद्मा दे त्याच्याजवळ. काही काही काय हे आहे का, नवाळा आहे का? नाही तर रंग सांगावं येईन बाई, कोणता कोणाला पाहिजे तर. हो चालते, तसं पण चालते. हे घ्या, तुम्ही तुमच्या पसंतीनं घ्या. मग मी हे गिफ्ट देते तुम्हाला. माय बाई, आता एवढ्या साड्या येईन ते गिफ्ट गिफ्ट काय पाहिजे बा आम्हाला? ते आम्हाला नाही पाहिजे. काही दोन पैकी एक काही द्या. माय बाई, दोन दोन काही बी साड्या मा एवढा काय आलेच बाई हो. हा,
माय बाई एवढ्या साड्या कायला आणल्या खरं तुम्ही आ ते गिफ्ट होते ना माय त्याच्यातलंच एक एक द्या लागत होतं आम्हाला. हे बा रश्मीची आई मी काय म्हणतो हे बा तू इन बाईले द्या इन बाईले द्या आपण बहिणी बहिणी आपलं काय काम आहे या दोन्ही नाहीले द्या माय हा पद्माच्या आईले आणि रश्मीच्या सासूले हा या दोघीले द्या. मी बहीणच हाव तुमची मला काय एवढं हे पाहिजे व माय नाही व बाई बहीण व्हा तर मग काका बहीणले देऊ नाही का हा बहीणले नाही द्यावं तर मग काय मग काही बी बहीणले द्याच लागते का रोज येता का मा घरी रोज येत नाही ना मा घरी म्हणून द्याच लागते ना हा बहीण व्हा म्हणून काय झालं मग तर बहीणले तर माझ्या पहिले द्या लागते. घ्या ना सगळ्या जणी आणि घालून जा म्हटलं हे बा मम्मी आई वहिनीची आई घालून जा म्हटलं. मम्मी तुम्ही ना हे लाल कलरची घ्या मस्त दिसते हे हा राणी कलरची ते ना वहिनी हा कोणची वर रश्मी हे घेऊ का मी हा हे घ्या मम्मी तुम्ही हे छान दिसेल तुम्हाला. बर आता रश्मीने निवडली तुमच्यासाठी आणि हे तुमचं गिफ्ट. माय बाई हो आता या गिफ्टची काय गरज होती आम्हाला आणि याच्यात हाय काय ते घरी जाऊन पहा. घरी जाऊन पाहते. आई हे तुमच्यासाठी. अहो माय ते तुला ननदची आई आहे ना तुला आई का बहिणीची आई ना आईचे ते नाही हो आईचे तुम्ही तिची बी दे माय मला द्यास लागते का आई व हे तुझं त्याच्यातली एक साडी घे तू आणि हे तुझं गिफ्ट. माय आता मला बी द्यास लागते का हे हा मा बाईले नाही का हो काही कवा पद्मा पाय कशी फोन केली वाटते सगळे दिलं काही काही मला नाही. हा तुम्हाला आणू ना. तुमचं राहिलं थांबा तुम्हाला एवढ्या लवकर बिदाई नाही तुमची तुम्हाला थांबा लागते. मामा नेऊन देतात मग मामीजीला म्हटलं मोहिनी ताईला थांबू द्या मागून आणून देतील हे एकापरी. थांबे ना माय बाई त्याला तिला तर मी कालच म्हणलं थांब म्हणलं तू आवर शिवर करू लाग म्हणलं ये म्हणलं मग चालते ते राहिली तर काही घर नाही. बाई पद्मा पाया लागणं आणि ते का वट्या भरल्या का ते वट्याही भर संक्रांतीच्या पुळ्या आल्या ना झाली ना बाई आता ती सक्रात झाली म्हणून काय झालं इनी घरी आल्या तास भराव असं काय असते. पाया लाग बाई पद्मा पाया लागणं समजायच्या. हो मामीजी पाया लागू द्या. आशीर्वादच आहे व माय आशीर्वादच आहे अशीच कर सगळ्या घरादाराचं. सगळा कार्यक्रम एकटीनं एका हाती उचलून घेतला याले म्हणतात सुनवायरी. मस्त सगळं पद्धतशीर केलं व बाई पद्मा सगळं पद्धतशीर केलं. हा खर्च भलाही राजकुमारनं लावला अशीन त्यानं भलं आचारी सांगून हॉटेल बुक केलं अशीन पण तरी समध्या पाहुणीची सोय करणं बाईच्याच हातात असते व बाई. माणूस पैसा खर्च करीना शेवटी बाईलेच करा लागते ना अंगाले नेट बाईच्याच लागते ना हा म्हणूनच कार्यक्रम साजरा होते. पद्मा मस्त कार्यक्रम झाला बाई. तुम्ही खुश झाले ना बस झालं मग म्हणजे पाहुणे मंडळी खुश झाली. पावलं त्याच्यात सगळं. हो आणि त्यातल्या त्यात तुला आईची भेट झाली हे लय मस्त. अशाच कारणानिमित्त भेट होती नाही तर कोण कोणाच्या घरी जाते वन कोण येते काही मेळ नाही येत. आणि पाना किती नात्यातले नाते असतात. म्हणलं रश्मीची आई आपल्याला वाटलं तरी काय मला वाटलं नाही माय माय आती बहीणच आहे ना बाई सांग आती बहीणची नात्यातच निघाली ना पद्मा तू आई सांग किती जुनं नातं निघालं. हो ना तुमच्या आते बहिणीची म्हणजे आई कोण येते मावस नन देतो बाई मी बाईच्या आते बहीणची ते कुसुम मावशी नाही का कुसुम मावशी यायची आते बहीण आहे ना. हो का असं का सांग माहिती नाही राहत आपल्याला. माया सारे नात्यात नाते गुतेल असतात फक्त आपल्याला वैखान असतात नाही तर समजा सगळे जुटेलच असतात एकामेकाच्या ह्याच्यात. पण समजा जण आले मस्त वाटलं बाई. मी तर म्हणतो थांबा ना 2 दिवस काही घर नाही ना मस्त जाऊ इकडे तिकडे कुठं. मला नाही होणार एकापरी तुमच्या संग येणं कारण आता रश्मीच्या ना जसं आता बाई घरी असल्याच्यानं मला होते का येणं पण माई सून येते ना. पद्मा राजकुमार मोहिनी लेकरं तुम्ही जाना सगळेजण या मस्त काही देवदर्शन करून. या पद्माची आई आहे शांताली न्या संग ती आहे ना तुमच्या संग. आता मला फक्त कसा आता मला नाही जमत नाही जी इन बाई हा टाइम नाही तो तुम्ही घरी ना आम्ही काय एकल्या काय पुल्या हे नाही
तर उद्या मस्त तुमची नाच जर शिक मोठी सटकर झाली जर शिक की आपण जाऊ मग पुढच्या हिवाळ्या झाला असा की मग जाऊ त्यातलं लेकरू सटकर होते रश्मीली यायला जाते. हं? आमच्या इकडे जावळे काढायला जास्त लागते ना बाई. आम्ही तुळजापूरले जावळे काढतो मोहिनीच्या लेकराचे तसेच काढले म्या. या रश्मीच्या पोरीचे तसेच काढा लागतात. तुळजापूरले जाऊ मग आपण समजे जण जाऊ गाडी करून. म्हटलं पद्माची आई सध्याच देतो आवतन. या लागते बरं तुम्हाला 12 महिन्यानं पण या लागते. हे गाडी बोलवू का मग दारात? झालं का? काय वेळ आहे अजून? नाही नाही बाबा वेळ काही नाही. बस आता बनावच गाडी चालते. आम्ही काय आता साड्या बदलल्या की बस निघतोच. उशीर का आले? अबई पद्मा ते शिदोऱ्या डबे बांधले का? डबे बांधा. हो हो आई केलं मी वहिनी बांधले मी ते गाडीत आली की देऊनच देते मी सोबत. मम्मी ते पप्पाच्या गोळ्याचं पॉकेट राहिलं होतं ते टाकलं मी त्या लाल बॅग मध्ये. हो ना बरं बरं